हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तर चला आता नाश्ता बनवायचा आहे. आता मी नाश्ता बनवते. तर नाश्त्याला स्पेशल काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आता मी किचनमध्ये आले आणि नाश्त्याला आज मी काय बनवणार आहे? डोसा. बघा इकडं आई वाटते. आई काय वाटतंय? डोसा. किती दिवस झालं भिजाय घातलेलं? काल भिजाय घातला, आज वाटतात. आणि इडलीला लागतं भिजायला, पण डोशाला नाही लागत. आम्ही लगेच वाटतो आणि लगेच डोसा बनवतो. तर चला आता मी मसाला डोसा बनवणार आहे. आणि मसाला डोसा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. तर बघा, आता माझी डोशाची सर्व तयारी झाली. आणि लग्न झाल्यापासून मला एकच व्यक्ती रडवते, ते म्हणजे कांदा. इतका रडवतो, मला रोज रोज रडवतो. तर बरं असो. तर चला आता मी डोशासाठी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. मग इकडं कांदा चिरलाय बारीक, टोमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक असं चिरून घ्यायचे. आणि मग इकडे पीठ वाटलंय आईंनी. तर आता ते पीठ मी ते भांड्यात काढून घेते, कारण एवढे काय डोसे बनवायचे नाही, तर इडली पण बनवायची. तर चला आता ते पीठ काढून घेते. तुम्हाला काही वेगळी रेसिपी असेल तर सांगा मला, मी ते बनवून दाखवेल तुम्हाला. छान झालं का आता? आणि बघा हे बारीक कांदा टाकून घ्यायचा याच्यामध्ये, बारीक टोमॅटो, अलीकडे इथे कोथिंबीर आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. आणि पण हलवायचं, गर 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 कसं हलवायचं? संपूर्ण मिक्स झालं पाहिजे ना, तेव्हा ते खूप छान लागतं. आता झालंय बघा. आता नॉर्मल पाणी टाकते. लई पण घट्ट असलं ना ते नाही छान होत. डोशाला पातळ लागतं, इडलीला घट्ट लागतं. मग आता झालं. आणि यात मीठ टाकायचं. आणि आपल्याकडे तर मिरची पावडर असते ना, तर ती मिरची पावडर असेल तरी पण ते टाकायची. नाहीतर मग आपली घरची चटणी आहे ना ती टाकायची. आपली चवीनुसार टाकावं लागतं याच्यामध्ये. कसली मिरचीची? लालक्या मिरचीची, वाळलेल्या मिरचीची चटणी टाकायची. नाहीतर मिरची पावडर टाकायची. बघा मी एवढी टाकून घेतली. आमच्या भाऊजींना लागत तिखट, त्यामुळे तिखट बनवते मी थोडंसं. आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि एक डोसा पहिला बनवायचा आणि खाऊन बघायचा कसा लागतोय, आणि मग बाकीचे बनवायचे. टेस्ट घ्यायची पहिल्याची आणि मग दुसरा बनवून बघायचा. सगळ्याच बनवायचे नाही तर मग बिघडलेलं समजत नाही. अगोदर एक बनवायचा, खायचा, सर्वांना खायला द्यायचा एक तास. सुरुवातीला आपल्याला चव कळते आणि मग दुसरा बनवायचा. तर सोडा नाही टाकायचा. माझा आता छान असं हे झाले. आणि मी तुम्हाला दाखवते लवकरच बनवून. तर चला आता कसं बनवते. पहिला बनवलेलं मी खाणार आहे. तर बघा, आता मी सर्व मिक्स करून घेतलंय छान असं. आमच्या ह्यांना काही जास्त व्हिडिओ काढता येत नाही, मी त्यांनी तर काढलाच आहे बघा. आणि मी पण घेते बघा. इकडं मी असं छान असं मिक्स करून घेतलंय सर्व बारीक वाटून. बघा असं बनवायचं पीठ. तर चला आता तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर बघा, आता माझं फायनली डोसा बनवून झालाय, तुम्हाला दाखवतेच. बघा किती छान असं झालं. दिसत पण नाही कांदा टोमॅटो जास्त वरती. त्या सर्वांना मी पहिला बनवला, सर्वांना दिला खायला थोडा थोडा. त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. आहे दुसरं आणि अजून बनवणार आहे. आणि तुम्हाला अजून एक स्टेप सांगते की डोसा आहे ना बनवायचा असेल ना, म्हणजे अर्जंटमध्ये, तर काय करायचं, एक तांदूळ भिजायला घालायचं. डाळ भिजायला घालायची, 1 तास ठेवायची. आणि 1 तासाने लगेच वाटायचं. आणि लगेच त्याचं डोसा बनवायचं. लगेच भिजते आणि लगेच डोसा होता. डोसाला काही जास्त भिजावं लागत नाही. तांदूळ पण भिजावं लागत नाही आणि पीठ पण भिजावं लागत नाही. तर चला आता आमच्या साहेबांना कामाला जायचं आहे, 8 वाजत आल्यात. तर आता त्या डोसा त्या सर्वांना खायला देते आणि मग नंतर आपण भेटूया लवकरच. तर बघा, आता आमचं सगळं काम हे आवरून झाले. आणि मोठा स्वच्छ असं धुतलंय बघा. इकडं झाडं हे सर्व छान पाणी हे घालून झालं. आणि आता झोपायचा टायमिंग झाला. तर आईने काय बनवलं आई? मॅगी बनवली. मी झोपायला लागले तर आणून दिली मला मॅगी. इकडं गारपाटी आणले आणि मॅगी कशी खायची? तर चला आता आम्ही मॅगी खातो. तर बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं की मी दुपारी आज शिपी आमटी बनवणार आहे आणि व्हिडिओ घेते आणि तुम्हाला रेसिपी दाखवते. पण मला काही व्हिडिओ घेणंच झालं नाही, कारण आमच्या वरच्या नंदनबाई आल्या. त्यामुळं मग त्यांच्यासोबत बोलत बसले आणि तुम्ही बोलत स्वयंपाक बनवला. त्यामुळे व्हिडिओ घ्यायचं काही लक्षातच नाही. तर शिपी आमटी बनवली मी, म्हणजे ती 70वाली एक पुडी आणली होती. आणि ते फक्त थोडंसं खोबरं आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून फक्त त्यात पोळी टाकली आणि पाणी ओतले 1 लिटर.
तर आईतच होतं सगळं. तर बघा आता मी तुम्हाला म्हणलं होतं सकाळी की आज इडली आणि डोसा बनवणार आहे. तर आणि इकडं सांबारसाठी मी बघा काय काय घेतले. डोसा सकाळीच बनवला होता आणि आता इडली आणि सांबार बनवणार आहे. तर सांबारसाठी सामान घेतले, शेवग्याची शेंग टाकली आईंनी ह्यात डाळमध्ये आणि इकडे घेतले तांदूळ भात बनवण्यासाठी. तर चला आता बनवते सांबार आणि इडली. बघा आता हे कामावरून आलेत आणि आम्ही अचानक शेतफळला आलो, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मम्मीकडे गेला टोचलं होतं, पण इतकं दुखत होतं ना ते, त्याला एक जखम झाली होती. तर आम्ही आता काढून आलो ती आहे ना. हा ते जरा जखम झालेलं ना कानामध्ये, ते दुखत होतं, त्याच्यामुळे मला चलपट दिसतं आपल्याला ते कानात काढून आणून. डायरेक्ट काढूनच ठेवलं आणि बघा इकडलं काढलं आणि इकडलं आहे. त्यांना म्हणलं काढा तर ते म्हणलं नको राहू दे. तर चला आता मी चालवते. आता यांनी गाडी आणली, जाताना मी घेणार आहे. तर चला आता मी गाडी चालवणार आहे आणि आम्ही आता चाललो घरी. आता आम्ही सोनार काकाच्या दुकानात येत होतो, अचानक हिला आठवण झाली गाडी चालवायची. म्हणलं चालव. कसं वाटतं बापडी गाडी चालवताना? खूप छान वाटतं ना. आता आम्ही शेटकोमधून गाडी घेतली चालवण्यासाठी. माझ्या मागचा जो रोड आहे तो बिगवण रोड आहे आणि म्हटलं आता हिला चालव गाडी. हळूहळू चालव, आपलं दमाने जाऊ घरी. उशीर झाला तरी चालेल. मी गाडी चालवते तर गाणं काय बोलतात, पोरीचा हळूहळू चाल. ते मला अचानक गाणं आठवलं ना, म्हणलं थोडं गातो, म्हणलं तू माझ्या पाठीमागे म्हणलं पोरी जरा गाडी हळूहळू. ती पण लगेच म्हणली गाडी हळूहळू चालेल. तर बघा आता आम्ही चाललो घराकडे आणि पूर्ण एक आयसर आला होता आणि आयसरने म्हणजे जरा जास्त धूळ उडली. तर मला म्हणतात डोळं झाका. तर डोळं झाकले गाडी कशी चालवायची? नॉर्मल झाक म्हणलेलं. आता नॉर्मल डोळे कसे झाकायचे असे? तुम्हाला म्हणतात डोळे झाक. डोळे झाकून गाडी चालवल्या घरी जायचं. संपूर्ण झाकायचे नाही, नॉर्मल झाकायचे, म्हणजे धुळा जाणार नाही. त्याच्यामुळे डोळ्याचं सुरक्षित पण होईल. तर बघा आता शेतफळवरनं जाऊन आले. कानाला दुखत झालं होतं, ते कानातलं काढलं आणि तसंच ठेवलं तिथं. आणि मग घरी आल्या स्वयंपाक बनवायला घातला. तर मी काय काय बनवले, सांबार बनवलं आहे आणि इडली बनवली आणि खोबऱ्याची चटणी बनवली आणि राईस बनवलाय. तर तुम्हाला दाखवते. मग इकडं आहे इडली, एकदम छान अशा फुगल्यात आणि लुसलुशीत झाल्यात, लहान लहान बनवल्यात बघा. आणि इकडं बनवले खोबऱ्याची चटणी आणि इकडं बनवला राईस आणि इकडं बनवलाय सांबर. बघा सांबर किती छान झालं आणि छान तरी पण आली. खूप छान असं झालं सर्व जेवण. तर चला आता जेवण करतो आम्ही सर्वजण. तर बघा आता सर्वांचं मस्तपैकी जेवण झालं आणि सर्वांना मी बनवलेलं जेवण खूप आवडलं. सर्वांना रोज तर आवडतंच आणि आज पण खूप आवडलं. तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. असेच माझे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. ओके, बाय फ्रेंड्स.